नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं शेती अनुभव या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज रविवार असल्यामुळे आज सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीच्या दिवशी मी शक्यतो शेतामध्येच असतो। शेतामधले जे पेंडिंग कामं असतील, शेतामध्ये काही असेल तर ते करण्याचा प्रयत्न करतो आणि इथून पुढे पण तुम्हाला सुट्टीचे ब्लॉग, पूर्ण ब्लॉग मी सुट्टीमध्ये काय करतो, शेताचे अपडेट काय असतील, आता विहिरीचं काम चालू आहे तर विहिरीचे काही अपडेट असतील का, हे सर्व मी दाखवण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये करणार आहे। सकाळी फ्रेश उठून मस्त देवाचं मारुतीरायाचं दर्शन करून आलेलो आहे। सकाळी उठून आपण आपल्या शेताकडे निघलो आहे। विहिरीच्या रिंगाला पाणी मारायचं आहे। शेतामध्ये विहिरीचं काम चालू आहे तर रिंगला पाणी मारण्याचं काम आज माझ्याकडे असल्यामुळे मला लवकरच शेतामध्ये जावं लागतंय। तर मी आज शेतामध्ये आलेलो आहे आत्ता, बट जे मिस्त्री लोक आहेत जे रिंग बांधतात तर ते आलेले आहेत तिथे, त्यामुळे आता मला रिंगीला पाणी मारता येणार नाही आहे। तर डायरेक्ट आता संध्याकाळीच मला रिंगीला पाणी मारता येणार आहे। तर मी आल्यावर लगेच बघितले इथे की आपल्याला थोडंसं मटेरियलची कमी आहे, की खडी संपलेली आहे, सिमेंट संपलेलं आहे। आज रिंग होईल एवढंच आपल्याकडे मटेरियल शिल्लक आहे। तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता, तुम्ही आपल्याकडे खडी आज रिंग होईल इतकीच उरलेली आहे। तसेच तुम्ही सिमेंट पण बघू शकता, आपलं थोडंच उरलेलं आहे, आज रिंग होईल एवढंच आहे। तर सिमेंट आणि खडी मी ऑर्डर केलेली आहे, आज यायला पाहिजे। बघू आता आज येते की नाही, ते वाट बघत बसू थोडा वेळ आणि नंतर मग नाहीच जर येणार असेल तर बघू काय पर्याय काढता येईल आपल्याला त्याच्यावरती। सकाळी येताना पाणी घेऊन यायला पाहिजे होतं लेबर लोकांसाठी, बट पाणी विसरलो आहे आणायचं। तर चला आता निघूया, त्यांना तहान लागली आहे, पाणी घेऊन येऊया आपण। शूटर पकडलेला आहे जार घेऊन यायला, पकडायला गाडीवरती। गाडीमध्ये पेट्रोल कमी असल्यामुळे पेट्रोल टाकून घेतलं आणि निघलो परत पाणी आणायला। आपण आता पाणी आणायला पोहोचलेलो आहे इथे। जार पोहोचलेला आहे आता इथे। आमचे मुन्ना साहेब पण आलेले आहेत इथं पळत गाडी आल्यावर। आपण आता मोटर चालू करायला आलेलो आहे। आपल्याला इथून आता आपले ह्या शेतापासून अजून एक शेत आहे जे की 2 किलोमीटर इथनं लांब आहे। तर त्यासाठी आपण इथून पाईपलाईन घेऊन गेलेलो आहे आणि त्या शेतामध्ये ऊसाची लागवड केलेली आहे आपण। तुम्ही बघू शकता आमचा लाडका मुन्ना, शांत बस। तर आपण आता मोटर चालू करणार आहे। तिथे आपल्याला ऊसाला पाणी सोडायचं आहे, तिथे ड्रिप केलेलं आहे। तिथे आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीचं ड्रिप केलेलं आहे, जिथे की आपण पाईपाची बचत आणि आपण आता आपल्याला उन्हाळ्यामध्ये ड्रिपची गरज असते पाणी कमी असल्यामुळे, बट पावसाळ्यामध्ये आपल्याला पाणी खूप असतं। तर मग आपल्याला ते मोकळं पाणी सोडण्यासाठी आपण त्या पद्धतीप्रमाणे आपण ड्रिप केलेलं आहे। आता मी ते गेल्यानंतर तुम्हाला दाखवलंच की कशा पद्धतीने आपण ते ड्रिप केलेलं आहे। चला आता मी मोटर चालू करून येतो। आता आपण तिकडे आपला शेततलाव आहे
याच्यामध्ये आपण मोटर टाकलेली आहे. आता इथनं आपल्याला पाणी तिकडे सोडावं लागतं. तर पहिले आपल्याला इथे कॉक बसावं लागतं, कारण ज्यावेळेस शेतामध्ये पाणी असते तर वरती असल्यामुळं तर पाणी मोटर चालू नसेल तरी पण पाणी चालत राहतं. तर त्यामुळं हा आपण कॉक बसवलेला आहे, जेणेकरून पाणी पुढे पाईपलाईनमध्ये चालवू नये मोटर बंद असताना. आता मोटर चालू करायची आपल्याला, तर मग आता मी याला कॉकला सरळ करून घेतो. बघू शकतात मी कॉक सरळ केलेला आहे. आपण मोटर चालू करूया. याला आपण एक ऑटोमॅटिक पद्धत बसवलेली आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस फक्त या ऑटोवर क्लिक करतो तर ऑटोमॅटिक आपलं स्टार्टर चालू होईल, मोटर चालू होईल. म्हणजे जेणेकरून जर लाईट जरी गेली तर लाईट आल्यानंतर ऑटोमॅटिकली मोटर चालू होईल आपली. हे बघा, झालं ना स्टार्टर चालू. बघा मोटर चालू झालेली आहे. आता चला आपल्याला तिकडे जावं लागेल कॉक चेंज करण्यासाठी. चला आता मग आपण पोहोचलो इथे. आपण आपले ड्रिपचे जे प्लॉट आहे ते चेंज करून घेऊया. ड्रिपचा प्लॉट इथे बघू शकता तुम्ही. आता ह्या प्लॉटला पाणी चालू आहे. इथे आपण जवळपास 4 प्लॉट केलेले आहेत. तुम्ही बघू शकता. हा एक प्लॉट आहे, हा एक प्लॉट आहे आणि तसंच खाली 2-2 प्लॉट आहेत. तर आपल्याला आपण हे जे ड्रीप आहे, हे जे पाईप कमी लागतील याच्या पण हिशोबाने, आणि ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये दारे धरायची आपल्याला गरज नाही, तर आपण फक्त कॉक चालू करून द्यायचे, तर ऑटोमॅटिक आपलं सरी भिजत जाईल एकदम पाटाच्या पाण्यासारखी. तर त्याच्यामुळे आपण प्रत्येकाला कॉक बसवलेले आहे. इथं 2 प्लॉट करून ज्यावेळेस आपल्याला हा प्लॉट इकडचा प्लॉट चालू करायचा आहे त्यावेळेस आपण इकडचे सगळे ड्रिपचे कॉक चालू करतो. तसंच आपण ज्यावेळेस हा चालू करायचा इकडचे बंद करायचे आणि हा चालू करायचा. तसंच पलीकडच्या प्लॉटसाठी आपल्या तिथे मध्ये एक हुसूसा आहे, तिथे आपण कॉक ठेवलेला आहे. तर मग त्या प्लॉटला पाणी जातं, तर मग आपण ह्या प्लॉटचं पाणी बंद करायचं. तर असं एक पद्धत आम्ही यूज केलेली आहे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये दारे धरायची गरज नाही आहे. फक्त आपण कॉक चालू करून दिले, एकदम पाटाच्या पाण्यासारखं भिजत राहील ऊस आपला. आणि आपण आपल्या अर्ध्या ऊसामध्ये कांदे पण लावलेले आहेत. सरी कांदे तुम्ही बघू शकता इथं. आपण दोन्ही साईडने पण, ऊसाच्या दोन्ही साईडने पण कांदे लावलेले आहेत. मगाशी आपण मोटर चालू केलेली, बट तिकडे कॉक फिरल्यानंतर प्रेशरने आपण पहिले इथे वाटी बसवायचो. हा 3चा पाईप आहे, 3ची वाटी आहे. आपण इथे वाटी बसवायचो, बट तिकडे ठिबकच्या प्रेशरने ही एक निघून पडते. असे 2-3 वेळेस झालेले आतापर्यंत. तर मग मी मोटर बंद करून आलोय. व्हिडिओ काढता नाही आला कारण खूप पाणी वाया चाललं होतं. तर आता आपण कॉक घेऊन आलेलो आहे नवीन, आणि आपण इथं आता याला फिक्स करणार आहे. आता कशा पद्धतीने फिक्स करणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता.
या परफेक्ट फिक्स झालेला आहे आता. आता याला थोडंसं वाळून द्यायचं थोडा वेळ 5 मिनिटं आणि मग आपण मोटर चालू करण्याचा प्रयत्न करणार आहे. सकाळी तिकडे वाटी निघल्यामुळे आपल्याला पाणी आपण सोडलं नाही, कारण 12 वाजले होते. तर कडक उन्हाचा टाईम होता, तर मग आपण पाणी बंद केलं होतं. पण आता आपल्याला पाणी सोडावं लागेल. तर आता मी चाललो आहे मोटर चालू करण्यासाठी. आणि नंतर मग मला तिकडे परत एकदा जावं लागेल, बघावं लागेल कुठे निघले आहे का आणि ड्रिपला पाणी येतं आहे की नाही व्यवस्थित ते बघण्यासाठी मला जावं लागेल. चला मग करू मोटर चालू आणि निघूया तिकडं. मी आता पोहोचलो आहे शेतावरती. बघू शकतो मोटर चालू झाली की नाही, आपण बघूया. इथे बघू शकता तुम्ही पाणी चालू झालेलं आहे. चला मग तर मग निघूया आपण आता घरी, कारण इथे पूर्ण प्लॉट चेक केला आहे, सर्व पाणी व्यवस्थित चाललेलं आहे. तुम्ही बघू शकता आपली खडीची गाडी आलेली आहे आता. आपली आज सिमेंटची गाडी पण आलेली आहे. आता आपण खाली घेण्याचं नियोजन करूया. आपण आपल्या मामाच्या शेतामध्ये निघलो होतो. त्यांच्या पण विहिरीचं काम चालू झालेलं आहे. तर जाता जाता वाटामध्ये बघा या अल्फा जनरेशनच्या मुलांनी कसा ट्रॅक्टर पलटी केलेला आहे. ट्रॉली पूर्ण पलटी झालेली आहे. आणि आता इथे ट्रॉली सरळ करायचं काम चालू आहे दुसऱ्या ट्रॅक्टरच्या मदतीने. फायनली पाणी मारून झालेलं आहे. तसंच आपण पावसाच्या दृष्टिकोनामधून सिमेंट पण झाकून ठेवलेलं आहे. आता सगळे कामं आपले दिवसाचे आवरलेले आहेत. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये नेक्स्ट वीकेंडला. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी शेती अनुभव या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा बटनावर क्लिक करा.